नमस्कार, मी अनामिका. आपण पाहत आहात माझा मराठवाडा न्यूज चॅनल. परभणीत गायरान धारकांची या प्रश्नावर मानवी हक्क अभियानचे आंदोलन. परभणीत गायरान धारकांच्या प्रश्नावर मानवी हक्क अभियान भीमप्रहार संघटना व बहुजन मजूर पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दिनांक 22 रोजी निर्देशे करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनास निवेदन सादर केले. गायरान धारकांच्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करून द्याव्यात, मागासवर्गीयांना स्वतंत्र स्मशानभूमी द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष पप्पूराज शेळके, भीमप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रवीण कनकुटे, बहुजन मजूर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ कसबे आदी सहभागी झाले होते. अनामिका. नमस्कार, आपण पाहत रहा माझा मराठवाडा न्यूज चॅनल. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. आज मानवी हक्क अभियान, बहुजन मजूर पक्ष आणि भीमप्रहार या संयुक्त संघटनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनसंघर्ष मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या मोर्चामध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना निवेदन दिलेलं आहे. खरं म्हणजे इथला जिल्हाधिकारी एवढा मगरूर आहे की मी गेल्यावर हा जिल्हा दीपक मुगळीकर आले तेव्हापासून मी 84 निवेदनं दिलेले आहेत. परंतु या 84 निवेदनावर ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. ना इलाज असतो आम्ही 21 तारखेला यांना निवेदन दिलं होतं की साहेब 3 फेब्रुवारीला निवेदन दिलं होतं की साहेब आमच्या एवढ्या 10-15 मागण्या आहेत, स्थानिक काही मागण्या आहेत, त्याच्या संदर्भानं आपण विचार करावा, नाहीतर आम्ही 22 तारखेला मोर्चा काढू. परंतु त्या 21 तारखेपर्यंत प्रशासनानं आपल्या निवेदनाची कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही. त्याच्यानंतर आम्ही 16 फेब्रुवारीला पण निवेदन दिलं, पोलीस स्टेशनला दिलं, SP ला दिलं, दोन्ही पोलीस स्टेशनला दिलं किंवा या मागण्यासंदर्भात आमचा विचार करावा, नाहीतर आम्ही 22 तारखेला मोर्चा काढू. परंतु कुठल्याही प्रकारचं या जिल्हाधिकारी कार्यालयानं प्रशासनानं या मोर्चाची दखल घेतली नाही. लॉकडाऊन असतानाही नाईला असतो आम्हाला हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना हा निवेदन घेतलेलं आहे. एवढ्यावर जर या 8-10 दिवसात जर अजून याच्यावर जर आमचं पाठपुरावा जर जिल्हाधिकारी कार्यालयानं नाही केला, स्मशानभूमी असेल, त्याच्यानं गायरान जमिनी असल्याला BTRचा प्रश्न असेल, मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करण्याचं प्रकरण असतील, त्याच्यानंतर ग्रामीण भागातील शेळी मेंढी पालन सहकारी संस्थाचे जे काही पेंडिंग प्रकरणं आहेत ते अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी पालनाला तात्काळ बजेट देण्यात यावं आणि परभणी हिंगोली जिल्ह्यात जेवढ्या काही शेळी मेंढी पालन आहेत सहकारी संस्था आहेत त्यांना तात्काळ बजेट देण्यात यावं आणि इतर काही ज्या काही मागण्या आहेत त्याच्या संदर्भानं आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की स्थानिक पातळीवर मी ज्या मागण्या आहेत मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या काही शासनात दरबारी मागण्या आहेत त्याचा मी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो. मित्र, आज सोमवार 22 फेब्रुवारी रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मानवी हक्क अभियान, भीमप्रहार संघटना आणि बहुजन मजूर पक्षाच्या वतीनं गायरानधारकांच्या नावावर त्यांची जमीन करण्यात यावी, त्यांना सातबारा देण्यात यावा, मागासवर्गीयांना स्वतंत्र अशी स्मशानभूमी गावागावात उपलब्ध करून देण्यात यावी. त्याच पद्धतीनं सेलू, गंगाखेड, जिंतूर येथील PTRचे अनेक प्रश्न आहेत. त्या PTRचे प्रश्न कलेक्टर साहेबांनी सोडवावेत. त्यानंतर पूर्ण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये जे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे ते अतिक्रमण तात्काळ हटवावं, यासह विविध मागण्यांसाठी आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. हा मोर्चा काढत असताना आम्ही सॅनिटायझरचा वापर केलेला आहे, मास्कचा वापर केलेला आहे आणि सोशल डिस्टन्स पाळून हा मोर्चा आम्ही या ठिकाणी पूर्ण केला आहे. धन्यवाद. पक्ष आणि भीमप्रहारच्या त्यांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालय परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चामध्ये बहुतांशी गायरान जमिनी परभणी जिल्ह्यातल्या गायरानधारकांच्या विनाहट नावे करण्यात आल्या पाहिजे. त्याच्यानंतर जे काही दलितांच्या स्मशानभूमीचा प्रश्न आहे तो तात्काळ मार्गी लागला पाहिजे. आणि आज रोजीची परिस्थिती जर बघितली तर दलित समाजाला स्मशानभूमीसाठी इतका टोकाचा संघर्ष करावा लागतो. अगदी माणसाचा जर एखादा वयोवृद्ध माणूस एक्सपायर झाला किंवा वारला गेला तर त्याला जीवन जाळण्यासाठी जागा उपलब्ध नाही आहे, अशी एक फार मोठी शोकांतिका आहे. या शोकांतिकाच्या संदर्भानं या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहे. एकल महाराजा संघटनेच्या वतीने या ठिकाणी ज्या काही 21,000ची उत्पन्नाची आड लावलेली आहे त्यांना पेन्शन योजनेसाठी संजय गांधी निराधार योजना असेल, वृद्धापकाळ योजना असेल, 21,000ची जी आठ लावलेली ती 21,000ची आठ उत्पन्नाची तात्काळ नामंजूर करावी यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत. त्या महिलांना
21,000चं उत्पन्न काढता येत नाही, कारण त्यांच्या घरामध्ये एकच महिला असते आणि मग त्याचं एक महिलाचं 21,000 उत्पन्न येत नाही. म्हणून दुसरे 2-3 मुलं जर आम्ही त्याच्यामध्ये ॲड केले तर पुन्हा सरकार म्हणतं की हे 3 मुलांचं आणि प्लस एका महिलेचं हे उत्पन्न 51,000 रुपये होतं. दुसरीकडे म्हणतात पगार पाहिजे असेल तर 21,000 उत्पन्न द्या, आणि दुसरीकडे मुलं म्हणतात की हे मुलं ज्यांना सांभाळत नाहीत म्हणून यांचं 51,000 रुपये उत्पन्न आहे. म्हणून बाप भीक मागू दे ना आणि माय दूध पाहिजे ना, अशी परिस्थिती या एकल महिलांची झालेली आहे. यामुळे या सर्व अनेक मागण्यांच्या संदर्भामध्ये आम्ही परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा. जर आमच्या मागण्यांचा विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा अनेक दुप्पट आणि तिप्पट कितीतरी प्रचंड असा मोर्चा आणण्याचा आम्ही मानवी हक्क अभियान, बहुजन मजूर पक्ष आणि भीम प्रहारच्या वतीनं एकल महिला संघटनेच्या वतीनं निश्चित करणार आहोत.